भाजप उमेदवार अलका अहिरेंना माघार घेण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे। तर प्रभाग क्रमांक 26 मधून माघार घेण्याची सूचना देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधून पुष्पावती पवार अधिकृत उमेदवार आहेत। अलका अहिरे यांनी माघार घेतली नाही तर कारवाई करण्याचा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा इशारा आहे। त्या ठिकाणी एबी फॉर्म वाटत असताना जो काही गडबड गोंधळ उडाला त्यावेळेस काही इच्छुकांना असं वाटलं असेल की आपल्याला वेळ होऊन जाईल की काय, त्याच्यामुळे ते फॉर्म गेले ते। परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 26 क चे अधिकृत उमेदवार पुष्पावती पवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहे, परंतु चिन्ह वाटपामध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्या पुरस्कृत राहणार आहे। आणि जर अलका अहिरे आणि कैलास अहिरे स्वतःहून भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करणार आहे, त्यांनी जर प्रचार केला नाही तर पक्ष त्यांच्यावर कडक कारवाई करेल। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। एकनाथ खडसे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता सक्रिय झालेत। मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौरा, खडसेंची प्रचारात एंट्री तर खडसेंच्या हस्ते नारळ फोडून मविया प्रचाराचा शुभारंभ झालाय। आमदार एकनाथ खडसे जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार रिंगणात उतरलेत। आज इच्छादेवी चौफुलेवरील इच्छादेवी मंदिरात त्यांच्या हस्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराला नारळ फोडण्यात आलाय। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महापालिका निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी खडसे यांनी प्रकृतीचं कारण देत नाकारली होती। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात असतानाच खडसे यांचीही प्रचारात सक्रिय उपस्थिती दिसून आली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। आता एकनाथराव खडसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार का आणि त्या सभांमधून ते कोणती भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचंच लक्ष लागून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।